महाराष्ट्र न्यूज, जागा विचारांची, दिशा नव्या महाराष्ट्राची। आपण पाहत आहात GD9 महाराष्ट्र न्यूज। आरोग्याची खात्री, सेवेत तत्पर येवला शहरातील विश्वासार्ह नाव डॉक्टर साळुंखे यांचे अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधा, सिटी स्कॅन, कलर सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे, ICU, NICU, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, फिजिओथेरपी, किमोथेरपी, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, यूरोलॉजी विभाग, एंडोस्कोपी व कोलोनोस्कोपी, हाडांचे ऑर्थोपेडिक विभाग, कॅन्सर शस्त्रक्रिया, मेंदू व मणक्यावरील शस्त्रक्रिया तसेच मूत्रपिंडातील खड्यांच्या शस्त्रक्रिया, याशिवाय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहायता निधी यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध। आणि आता उज्ज्वल करिअरसाठी अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला येथे बेसिक BSc नर्सिंग प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। आधुनिक कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक, सुसज्ज प्रयोगशाळा आणि दर्जेदार शिक्षणाची हमी। आजच संपर्क साधा। अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला। तंदुरुस्त आरोग्य, उज्ज्वल भविष्य। अंदरसूल येथे रात्रीच्या सुमारास चोरट्यांचा धुमाकूळ, 3 ठिकाणी घरफोडी करत लाखोंचा ऐवज लंपास, चोरीमुळे एकच खळबळ। याबाबत समजलेली माहिती अशी की काल मध्यरात्रीच्या सुमारास अंदरसूल येथील फळांचे व्यापारी चांदभाई सय्यद यांच्या बंद घराचं कुलूप उघडून चोरट्यांनी 3 तोळे सोन्याचे दागिने व रोख 10 ते 15 हजार रुपये घेऊन पोबारा केला। नंतर पाठीमागच्या गल्लीत बंटी भालेराव यांच्या बंद घराचं कुलूप उघडून चांदीचे दागिने व जुन्या काळातील नाणे 10,000 रुपये रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले। या घटनेची माहिती पोलिसांना समजताच येवला तालुका पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब दिघे यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी करत पंचनामा केला व पुढील तपासाचे सूत्र फिरवली असून मालेगाव येथील श्वान पथक मागवण्यात आला आहे। GD9 न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख येवला। 2 तोळ्याची मणी मंगळसूत्र आहे आणि 6 ग्रॅमचे माझे आयरिंग कानातले, मुलीचे 3 ग्रॅमचे, 12 भारचे माझे तोरडे आहे आणि 10-15 हजार रुपये रोख रक्कम होती। तुमच्या लक्षात नाही आलं की नाही, सकाळी उठल्यानंतर माझ्या सासूबाईंनी बघितलं तेव्हा त्यांनी आरडाओरडा केला। साधारणतः किती वाजेचं टायमिंग असायला पाहिजे अंदाजे? सकाळी म्हणजे त्यांनी 6 वाजता मला आवाज दिला। 6 वाजता आवाज दिला त्यांनी मला। तुम्हाला तुम्ही शेजारी झोपले, मग काहीच कळलं नाही? काहीच नाही। त्या कुलपाला चावी त्यांनी आणली होती का? चावी त्यांचीच लावलेली असेल, कारण आमच्या या रूमची चावी इकडे होती, दुसऱ्या रूम मध्ये होती ना।